नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज पुन्हा मी एक अनपॅकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आता सध्या अनपॅकिंग अनबॉक्सिंगचे मी व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासमोर. चला बघूया याच्या आतमध्ये काय आहे ते. आणि कोणी काय मागवले. अच्छा, काय हे आता. पोर्टेबल सिलिंग मशीन. पोर्टेबल सिलिंग मशीन आहे. बघूया बॉक्स आपण काढू. हे बघा, इतकं छोटंसंच आहे. हे काय पोर्टेबल सिलिंग मशीन आलेलं आहे. तर हे आहे पोर्टेबल सिलिंग मशीन. हे आपल्या कामाची वस्तू आलेली आहे. कशी काय बरं? तर सांगा बघू कशी ते आपल्या कामाची कशी आहे ते सांगा बघू. चला ओपन करूया. हे बघा, एवढीशीच आहे ही मशीन, अगदी एवढीशी. काढूया. हे बघा, त्याला बटन आहे चालू. हे बघा, आणि हे चार्जर आलेलं आहे. आणि आपण आता याची फक्त वायर आलेली आहे, तर ते होल्डर नाही आलेलं. ठीक आहे, पिन होल्डर नाही आलेलं. आतापर्यंतच्या एवढ्या मी अनबॉक्सिंग केले, जे पण म्हणजे दाखवले तुम्हाला. तर व्हॅक्यूम क्लिनर झालं, त्याच्यासोबत पण नव्हती आली. अजून ड्रोन झालं, त्याच्यासोबत पण नव्हतं आलं होल्डर. तर याच्यासोबत पण फक्त पिनच आलेली आहे. तर आपण आता घेऊया. तर हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे आहे. तर हे होल्डर आणलेलं आहे, पिन होल्डर. याच्यात आपण घालूया. हे बघा, घातलं. आणि त्यानंतर ही दुसरी जी साईड आहे ती याच्या आत घालायची. इथेच आहे ना नक्की? हो. चला आपण आता हे चार्ज करूया. डेमो पण दाखवते आणि रिव्ह्यूज पण सांगते मग कसं वर्क करतं हे. तर या ठिकाणी आहे माझ्याकडे. ओके, हे चार्ज या ठिकाणी करूया. या ठिकाणी हे लाल लाईट लागले. आता हे चार्ज होतंय, दिसतंय का तुम्हाला? पण आता इथे ठेवूया. हे चार्ज झालेलं आहे, पण चार्ज होईपर्यंत अंधार पडला घरात, तर त्यामुळे लाईट लावलेला आहे. तर आणि आता बघूया आपण हे कसं वापरायचं. तर याच्या आतमध्ये हे आलेलं आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अगदी छोटूसंच पेपर आहे, एवढंसंच. ओके, आणि अगदी बारीक आहे लिहिलेलं. हे 3 बटन आहेत ह्या मशीनला, दिसत आहेत का तुम्हाला? एक मोठं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे, आणि त्याच्यापेक्षा छोटं. तर हे आहे 1 नंबरचं, वरून 1 नंबर. तर हे पॉवर ऑन करायचं आहे. तर आपण आता असं दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल. आता दाबूया. हे बघा, आता ऑन झालं हे मशीन. आणि हे 2 नंबरचं जे आहे हे ओपन करायचं आहे, म्हणजे बॅग ओपन करण्यासाठी. आणि हे जे आहे 3 नंबरचं ते बॅग सील करण्यासाठी. आपण आता हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे ही एक बॅग आहे. ही अगदी पातळ आहे आणि अगदी जाड क्वालिटीची. ही बघा, खूपच जाड आहे. 2 आहेत. दोन्ही वरती आपण बघूया कसं यूज होते ते.
बघा जवळून घेते आणि तुम्हाला दिसेल. इथे हे दिसतंय का? हे बघा खाच दिसते ना, याच्या आत घालायचे. तर आपण आता हे घालूया. हे बघा मी या ठिकाणी घातलंय आणि आपण आता हे बटन आहे ना, हे प्रेस करायचं जायचं आणि असं ओढायचं आहे. ओके, बघूया आपण आता झालं का. हे बघा झालं, पण आपण किती हे बघा मी जास्त जोर केला त्यामुळे फाटली ती, दिसली. पण ही झाली, हे बघा पण सील पॅक झाली, दिसली का? हे बघा झाली ना. अरे क्या झाली की, हे बघा दिसली ना, छान मस्त. हे बघा ही सील पॅक झाली. हे बघा मला वाटलं फाटलीच. तर म्हणजे ही पट्टी काढून टाकली त्याने आणि हे केलं हो ना. आता हे झाली पॅक. आता ही जाड क्वालिटीची, ही खूपच जाड आहे. म्हणजे हे बघा अगदी खूपच जाड आणि ही अगदी पातळ. तर आता ही सील पॅक होते का बघूया आपण. ओके बघूया झालं का. हे बघा मस्तच झालं नाही. हे बघा हे बघा ताणली तरी निघत नाही, इतकं छान झालंय सील पॅक. दिसते तुम्हाला? खूपच छान आहे मशीन, मला खूपच आवडलं. अगदी छोटं आहे, छोटासा उंदीर असतो की नाही तसं आहे. छोटा माऊस असतो ना, माऊस पण खूप मोठा असतो याच्यापेक्षा. तरी उंदीर मामासारखं दिसतं हे. त्याला शेपूट पण आहे. हे बघा म्हणजे किचनमध्ये वगैरे तुम्हाला असं आटकून ठेवता येईल. अगदी छोटंसंच आहे हे, एवढंसंच आहे पण अगदी कामाचं आहे. हे बघा ही अगदी जाड आहे, खूप जाड प्लॅस्टिक आहे. हे खूप जाड प्लॅस्टिक आहे. आमच्या इथे जे इंडिया बाजार आहे ना, त्याची ही बॅग आहे, इंडियन ग्रॉसरीची. तर इंडिया बाजारचा आय आणि बी, इंडिया बाजार. ओके, ते मूग डाळची बॅग. ती खूप जाड, म्हणजे खूपच जाड आहे. ती क्वालिटी खूप छान आहे आणि ही अगदी पातळ आहे. तर दोन्ही सुद्धा सील होतात. तुम्हाला मी दोन्ही दाखवल्यात, जवळून दाखवले तर तुम्ही बघितल्याच असतील त्या. हे बघा हो ना, हे बघा. आणि ही सुद्धा, हे बघा ही सुद्धा सील पॅक झाली, दिसली ना. हे बघा. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. याच्यात ओपन करायची पण सोय आहे. बॅग ओपनर आहे आणि बॅग सीलिंग दोन्ही आहेत. तर आपण आता बॅग ओपन करूया. तर त्यासाठी हे मधलं बटन आहे ना 2 नंबरचं, ते दाबायचं आपल्याला. हे बघा
झाली ओपन बॅग. हे बघा, हो ना. आणि आता ही करूया. ही आपण इथे सील पॅक केलेली दिसते तुम्हाला. हे बघा या ठिकाणी, हो ना. हे बघा ही पॅक आहे, दिसली का. ही सील पॅक केलेली बॅग आपण आता ही कट करूया, ओपन करूया. हे बघा, पण हे तरी पण नाही झालं का. हे अजून आतमध्ये घालायला पाहिजे आपण. हे बघा, मी थोडं बाहेर घातलं त्यामुळे नाही झालं. आता हे बघा, झाली ओपन बॅग. छान, खूप आवडलं मला हे. म्हणजे हे सुद्धा मला बऱ्याच वर्षापासून पाहिजे होतं. ओके, हे मशीन तर मी बघायची, पण ते बरेच मोठी मोठी असायची, दुकानात वगैरे असतात तशी. तशी काय करायची आपल्याला, ओके नाही. आणि हे इतकं छोटं असेल असं पण वाटलं नव्हतं. चला आपण आता पॉवर बंद करू यायची. ओके, काम झालं की हे बंद करून ठेवायचं, नाही तर काय होणार, ते चार्ज केलं की नाही आपण, चार्जिंग संपून जाणार. तर हे बॅटरीवरचं नाही आहे महत्त्वाचं, म्हणजे नाही तर खूप सेल लागले असते आपल्याला बॅटरीज, हो ना. बॅटरीवरचं असतं तर आपल्याला बॅटरीज लागल्या असत्या भरपूर. तर हे छान आहे, इलेक्ट्रिक आहे, म्हणजे चार्ज करा आणि त्याच्यासोबत हे नाही म्हणजे वायर, ते बरं आहे. चार्ज झालं की, पण ती वायर सांभाळून ठेवायची बरं का चार्जिंगची, ती हरवली म्हणजे गेलं. तर कसं वाटलं तुम्हाला हा माऊस. तर हे छोटंसं तुम्हाला पोर्टेबल मशीन कसं वाटलं. हे प्लास्टिकच्या बॅग सील करायचं आणि प्लास्टिकच्या बॅग ओपन करायचं मशीन. तर मला ते खूपच आवडलंय. माझे हे खूप कामाचं आहे किचनमध्ये आणि इतर सुद्धा ठिकाणी. आता नील जातो की नाही स्काउटला, तर मला हे खूप कामात येणार आहे, किचनमध्ये पण आणि बाकीच्या गोष्टी पॅक करण्यासाठी पण. तर तुम्हाला आवडलं का हे, नक्की सांगा. तर कसं वाटलं हे तुम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. आता हा पसारा आपण इथे ठेवूया, छान नाही दिसत, हो ना. आपण आता हे इथे ठेवूया. तर कसं वाटलं तुम्हाला हे पोर्टेबल मशीन, प्लास्टिकच्या बॅग सील करायचं आणि प्लास्टिकच्या बॅग ओपन करायचं हे मशीन, नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.